बाळासाहेब ठाकरे यांना विलन करण्याचा कदम यांचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केलाय। बाळासाहेबांचं स्विस बँकेत खातं होतं असं कदम यांना म्हणायचं आहे का? कदम यांच्याकडून बाळासाहेबांना हळूहळू संपवण्याचा प्रयत्न होतोय असंही परब म्हणाले। माझी खुशाल सीबीआय चौकशी करा, रडताय का असंही परब यांनी म्हटलं। कदम यांनी बायकोला जाळलं की जळाली याचीही चौकशी व्हावी असा पुनरुच्चार परब यांनी केला। बाळासाहेबांना देखील हे विलन बनवायला लागलेत। बाळासाहेबांच्या मृत्यूचे ठसे म्हणजे मृत्यूच्या नंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असं ह्यांना चित्र तयार करायचंय। याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजतोय का? याचा अर्थ असा आहे, त्याला असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते। तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते? सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते। आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत? म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव देखील पुसायला निघालेत। चौकशी करा ना, माझ्याकडे गाड्या कुठून आल्या त्या? जर माझ्या गाड्या त्यांनी दाखवलेल्या आहेत 2 मर्सिडीज, होय 2 मर्सिडीज आहेत। माझा जो धंदा आहे ना, त्या धंद्याच्या जोरावरती मी काय करू शकतो हे माझी इन्कम टॅक्सने आता चौकशी केलेली आहे, माझी ईडीने चौकशी केलेली आहे। ईडीच्या चौकशीत, इन्कम टॅक्सच्या चौकशीत रामदास कदम कोण आहे मला विचारणारा? तुमचं सरकार आहे ना, माझी चौकशी केली आहे ना, त्या चौकशीचा अहवाल काढा, पुन्हा चौकशी करा। तुमचं सरकार आहे ना, काय रडताय? मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सीबीआयची चौकशी मागताय, अरे रडताय कशाला? मागा ना।